ओम श्री कालभैरवाय नमः। जे अंगाने श्यामवर्णी आहेत, ज्यांच्या चारी हातामध्ये त्रिशूळ, खडक, खप्पर आणि नरमुंड ज्यांनी धारण केलेले आहे, ज्यांचा वाहन कुत्रा आहे, जे भगवान शंकराचा अवतार मानलं जातं आणि त्यामुळेच त्यांची केशभूषा आणि वेशभूषासुद्धा भगवान शंकरांसारखीच आहे, ज्यांनी अंगावर भस्म धारण केलेले आहे, मस्तकावर त्रिपुंड आहे, व्याघ्रांबर आहे, गळ्यात मुंडमाळ आहे आणि सापाने वेटोळे घातलेले आहे, अशा श्री कालभैरवनाथांना आपण नमन करूया। आज आपण ज्या मंदिराची ओळख करून घेणार आहोत ते आहे अहिल्यानगर येथील कालभैरवनाथ मंदिर। आडगाव, जिल्हा अहिल्यानगर इथलं हे अतिशय सुप्रसिद्ध असं मंदिर आणि एकदम भव्य परिसर। या मंदिराची ओळख करून घेऊया। कालभैरवाची पूजा आराधना केल्यानंतर प्रत्येक पूजा सफल होते असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच सगळीच जण आधी भैरवाची उपासना करतात। सर्व प्रकारचं कष्ट दूर करण्यासाठी, बळ, बुद्धी, तेज, यश, धन आणि मुक्ती देण्यासाठी सुद्धा कालभैरवांची उपासना केली जाते। कालभैरव अनेक रूपामध्ये पूजले जातात। कालभैरव हे एकविरा आईचे भाऊ मानले जातात आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की शिवशंकरांनी तांडव नृत्य करून त्यांच्या अद्भुत शक्तीने आपल्या भुजेपासून कालभैरवांची निर्मिती केली। कालभैरव हे शिवशंकराचे 5वे अवतार मानले जातात। भारतात ज्या ज्या ठिकाणी शक्तिपीठं आहेत, म्हणजे 108 शक्तिपीठं मानली गेलेली आहेत, तर या 108 शक्तिपीठांच्या जवळपास कुठं ना कुठंतरी कालभैरवाचं स्थान आहेच, कारण ते माता पार्वतीचे रक्षक आहेत आणि ते शक्तिपीठाचं रक्षण करतात असं मानलं जातं। कार्तिक वद्य अष्टमीला कालभैरव जयंती असते आणि त्या दिवशीच कालभैरवाच्या व्रतसुद्धा केलं जातं। या व्रतामुळे ही देवता प्रसन्न होते आणि त्यामुळे ती आपल्याला चांगला आशीर्वाद देते, दीर्घायुष्य देते असं मानतात। आता आपण जे मंदिर पाहत आहोत ते गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेलं आडगाव तालुक्यातलं अहिल्यानगर जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक मंदिर आहे। शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावरचं हे स्थान अतिशय नागमोडी वळणं, घाट रस्ता असं घेत आपण या गावामध्ये पोहोचतो आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असं हे मंदिर आहे। प्रशस्त मंदिर आहे। इथे रविवारी उभं राहायला सुद्धा जागा नसते, इतकी मोठी गर्दी आणि लाखो संख्येने भाविक इथे येतात असं आम्हाला कळलं। हे जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळे अतिशय हिरव्यागार निसर्गाभोवती असलेलं हे प्रशस्त मंदिर आपण खरंच जाऊन दर्शन घ्यावं असं आहे। खूप सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे। साधारण पर्यटक म्हणून इथे लोक येतच असतात, पण इथे गावचे जे लोक आहेत ते सुद्धा उपासनेसाठी येतात। अतिशय वेगवेगळ्या पूजा इथे केल्या जातात आणि आरतीची वेळ इथे दिलेली आहे, तर आरतीसाठी सुद्धा आपण उपस्थित राहू शकता। रविवारी तर महाआरती असते, भंडारा असतो। या मंदिराच्या सगळ्या पूजांसाठी किंवा उत्सवांसाठी खूप मोठ्या संख्येने भाविक इथे उपस्थित राहतात। इथे हे जे मंदिर आहे हे दक्षिणाभिमुख आहे आणि एक छोटासा दरवाजा गाभाऱ्याला आहे। या गाभाऱ्यात आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो। इथे मंदिरात जो सभामंडप आहे त्याला 4 दगडी खांब आहेत आणि त्यावर नागाचं शिल्प कोरलेलं आहे। असं म्हटलं जातं की सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या खांबाजवळ लिंबाच्या पाल्यात ठेवल्यात त्याचं विष सगळं उतरून जातं। तर भाविकांची खूप वर्षांपासूनची ही श्रद्धा आहे आणि असे अनुभव सुद्धा इथे प्रत्येकाने घेतलेले आहेत। अशा अनेक गोष्टी आपल्याला या मंदिरामध्ये आपल्याला आढळतात। इथे कालभैरवांबरोबर योगेश्वरी मातेच्या मूर्ती आहे, तर अत्यंत पुरातन आणि दगडी अशा ह्या मूर्ती आहेत। परंतु हा जो मुखवटा आहे हा मेणाचा आहे आणि मोठ्या मुखवट्यामुळे मुख्य मूर्ती ज्या आहेत त्या दिसत नाहीत। तर आता आपल्याला ज्या मूर्त्या दिसत आहेत तर त्या मूर्त्या ह्या मेणाच्या आहेत। या परिसरामध्ये आम्हाला काही पादुका सुद्धा दिसल्या, तर असं म्हटलं जातं की 22 पिढ्यांपूर्वीच्या या पादुका आहेत, निस्पृह बाबांच्या या पादुका आहेत आणि हे मंदिर जवळपास 2000 वर्षांपेक्षा जास्त काळाचं आहे असा अंदाज या मंदिरासाठी व्यक्त केला जातो। या मंदिरामध्ये एक कथा सांगितली जाते की आगडमल, रतडमल आणि देवमल अशा 3 राक्षसांनी एका रात्रीमध्ये काशीवरून पाणी आणून हे मंदिर बांधलं। म्हणूनच या राक्षसांच्या नावावरून आगडगाव, रतडगाव आणि देवगाव अशी ही 3 गावं वसलेली आहेत जवळपास असं म्हटलं जातं।
तर कुठलीही वास्तू जी आहे त्या वास्तूमध्ये आपल्याला अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. तशी या मंदिराची सुद्धा कथा आहे, ती एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण कथासुद्धा सांगेन. तर यावरून हे एकूण जे आजूबाजूचं वातावरण बघता किंवा या मंदिराचा जो परिसर किंवा हे सगळंच आपण बघत असताना एक वेगळीच शांती आणि प्रसन्नता आपल्या मनामध्ये दाटून येते. श्री कालभैरवनाथ आणि योगेश्वरी मातेच्या या ज्या मूर्त्या आपल्याला दिसतात तर त्याच्यात थोडं रौद्र असं रूप दिसतं, पण तरीसुद्धा देवाने आशीर्वाद दिलेले शांत भाव आणि अतिशय ऊर्जा या वातावरणामध्ये जी आहे तर ती आपल्याला हवीहवीशीच वाटत असते. आणि म्हणून आपण इथे जाऊन या मंदिराचं दर्शन घ्यावं, तर या दृष्टीने हा व्हिडिओ करत आहे. मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा अतिशय सुंदर देखणा असा परिसर आहे. मंदिराच्या बाहेरच म्हणजे सुरुवातीलाच एक दीपमाळ आपल्याला दिसते. ती दगडी दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते आणि तिथे बाजूलाच एक कडुनिंबाचं झाड आहे ज्याला विष्णू किंवा कल्पवृक्ष असं म्हटलं जातं तिथे. आणि या झाडाचा पाला कडू लागत नाही असं म्हणतात. या ठिकाणी एक आणखीन आख्यायिका सांगितली जाते की इथे भूताची यात्रा भरते. तर महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव हे मंदिर आहे जिथे भूताची यात्रा भरते. तर त्यामुळे या मंदिराकडे देवाची परीक्षा बघण्यासाठी कोणी जात नाही त्यावेळेला, परंतु ही यात्रा इथे असते. तर अशा या महाराष्ट्रातल्या प्राचीन मंदिराला जरूर भेट द्या.